मित्रांनो, लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या चॅनलला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद. लक्षवेध इन्स्टिट्यूट चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि मी जो आधीचा कार्यक्रम अटेंड केला तेव्हा असं मला जाणवलं की प्रत्येकजण आपापल्या परीने किती मोठा उद्योजक आहे आणि ज्या उत्साहाने आणि स्फूर्तीने तुम्ही आपले विचार मांडलेत आणि तुम्हाला ही संघटना एखाद्या कुटुंबासारखी वाटते असं तुमच्या संभाषणातनं जाणवलं. तर त्यामुळे मला असं वाटलं मी योग्य ठिकाणी आलो आणि फार कमी वेळेला मला मराठीतून भाषण करायला संधी मिळते. अर्थात मी बालमोहन विद्या मंदिरचा विद्यार्थी आहे. मराठी मीडियममध्ये शिकलो. त्याच्यानंतर विया कॉलेज, मग KEM हॉस्पिटल आणि मग MDला टाटा कॅन्सर हॉस्पिटल. आमच्या वेळेला अशी एक समजूत होती की KEMला सगळे खूप स्टुडियस मुलं जातात आणि ती जनरली आयुष्यात यशस्वी होत नाही. ते अभ्यासात पहिली दुसरी येतात. टाटाला पण तसंच समजायचे की ते सायंटिस्ट वगैरे होतात, पण ते व्यवसायात ते म्हणायचे की जेची मुलं बघा ते नापास होतील पण व्यवसायात अगदी KEMच्या मुलांना मागे टाकतील अशी समजूत होती. त्यामुळे मी पास झालो. मला पण देवाच्या कृपेने MDमध्ये DPमध्ये सगळ्या परीक्षात गोल्ड मेडल मिळाली टाटात आणि KEM. तेव्हा मला वाटलं की आपल्या अपयशाची पहिली पायरी आहे. कारण नुसतं KEMमधनं नाही, त्यातून याला म्हणतात स्टुडियस मुलगा आणि जो काय म्हणायचं की ज्याच्यात आउटगोईंग पर्सनॅलिटी नाही. हे आता तुम्ही कसं संभाषण केलं तसं मी करू शकतो, तुमच्यासमोर विचार मांडू शकतो, पण मी सहजपणे कोणाशी जाऊन आपणहून बोलणार नाही. तर असा मुलगा यशस्वी होणं व्यवसायात हे जरा कठीण होतं असं मला वाटलं. पण आता काय झालं की मी MD पॅथॉलॉजी घेतलं कारण आमच्या वडिलांनी डॉक्टर अमो फडके यांनी 1965 साली जो इंजिनियर मोडकांचा बंगला आहे शिवाजी पार्कला, तिथे त्यांची एक छोटीशी प्रयोगशाळा होती आणि ते पुरुषांचं वंध्यत्व या विषयावर खूप त्यांनी रिसर्च केला होता आणि त्यांची खूप पब्लिकेशन इंटरनॅशनल जर्नलमध्ये होती. मी जेव्हा लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की इथे दररोज आपल्याकडे 10-15 पण पेशंट यायचे नाहीत, कारण स्केलच तसं होतं. एक 7-8 लोकांचा स्टाफ होता आणि माझ्या पत्नी डॉक्टर वंदना ह्या माझ्याही आधी 1 वर्ष लॅबमध्ये जॉईन झालेल्या, कारण मी टाटातनं पोस्ट ग्रॅज्युएशन करून कॅन्सरवर एक्सपर्टीज मिळवण्यात काही वर्ष गेली आणि मी 81 साली लॅबमध्ये लागलो. 81 ते 2000 हा जर्नी हा एका वैद्यकीय प्रोफेशनलचा होता. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या जर्नीमध्ये मला असं माहिती नव्हतं की फायनान्स काय किंवा बिझनेस म्हणून काय वाढवावं, पण ही इच्छा होती की आपल्याला काहीतरी काम मिळालं पाहिजे. आणि शिवाजी पार्कला खूप मोठे मोठे तज्ज्ञ होते, त्यामुळे शिवाजी पार्कातनं काम मिळालं नाही तर तुम्हाला इतर ठिकाणी काम शोधायला जायला पाहिजे. तर म्हणून मी काय करायचो की मी शुश्रूषात पार्ट टाईम पॅथॉलॉजिस्ट होतो किंवा आगा खानचं प्रिन्स अली खान म्हणून हॉस्पिटल आहे तिथे पार्ट टाईम जायचो. मग शनिवार रविवारी मी डहाणू, पालघर, भोईसर, पनवेल, ठाणा अशा ठिकाणी वेगळ्या वेगळ्या नर्सिंग होमना भेटायचो, कारण तिथनं ब्लड सॅम्पल इतक्या लांब येणं शक्य नाही, पण कॅन्सरच्या तपासण्याच्या बायोप्सीज ते पाठवायचे, कारण तसं करणारे फार कमी लोक होते. कारण नुसतं ब्लड शुगर कोलेस्ट्रॉल चेक करायला काही अडचण नव्हती लोकांना, पण कॅन्सरचं एक्सपर्टीज कमी होतं, म्हणून ते लोक मग मला सगळे सॅम्पल पाठवायला लागले. त्या 20 वर्षाच्या काळामध्ये मला असं नंतर जाणवलं की काम शोधता शोधता व्यवसाय आपोआप घडत गेला आणि माणसं मला एक खूप नाद होता की मी जी मेडिकल कॉन्फरन्सेस असतात त्याच्यात खूप पेपर वाचायचो किंवा सायंटिफिक सिम्पोजियममध्ये खूप लेक्चर्स देतो. त्यामुळे दर शनिवार रविवार हा माझा साधारणतः कुठल्या तरी कॉन्फरन्समध्ये ओरेशन लेक्चर किंवा भाषण देण्यात जायचा. त्यामुळे बऱ्याचशा मुंबईतल्या डॉक्टरांना मी माहिती झालो. आणि 2000 साली साधारण आमच्याकडे जे आधी 10-12 पेशंट असायचे ते 1000पर्यंत पेशंट शिवाजी पार्कमध्ये नुसते यायचे. तर ते खूप नव्हते, पण तरीसुद्धा 1000 हे बऱ्यापैकी पेशंट होते. आणि त्यावेळेला अजय पिरामल हे जे फार्मा कंपनी त्यांची होती पिरामल डायग्नॉस्टिक्स म्हणून, आणि आता तुम्हाला माहिती आहे की ते रिअल इस्टेटमध्ये आहेत आणि
पुष्कळ इतर क्षेत्रातही आहेत. तर त्यांच्या मिसेस डॉक्टर स्वाती पेरामल ह्या माझ्या ज्युनियर होत्या KEM हॉस्पिटल 1 वर्ष. आणि त्यांना मी ऐकून माहिती होतो आणि त्यांनी असं डिसिजन घेतला की आम्ही एक पिरामल डायग्नॉस्टिक म्हणून कंपनी सुरू करावी. ही वैद्यक क्षेत्रात डायग्नॉस्टिक सेक्टरमध्ये जवळजवळ पहिली किंवा दुसरी कंपनी असेल. म्हणजे जेव्हा ही 2000 साली मी सुरू केली तेव्हा प्रायव्हेट डॉक्टर आणि इंडस्ट्रियलिस्ट असं मिळून कुठली डायग्नॉस्टिक कंपनी सुरू झालेली नव्हती. तर ही 60-40 असं जॉईंट व्हेंचर होतं. मी मॅनेजिंग डायरेक्टर होतो. म्हणजे पिरामल हे मेजॉरिटी ओनर होते कारण पैसे त्यांचे आणि एक्सपर्टीज माझं असं सारण गणित होतं. या बाबतीत चांगलं काय झालं की त्यांनी मला पूर्ण सपोर्ट दिला. याच्यात मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे मी जॉईंट व्हेंचर करायला माझ्या घरनं कोणी फारसं अनुकूल नव्हतं. कारण आपली चांगली प्रॅक्टिस चालली, एवढे 1000 पेशंट आहे, काय कोणाबरोबर तरी जॉईंट व्हेंचर करायचं आणि मग एवढा मोठा इंडस्ट्रियलिस्ट आणि तुम्ही कसं हे वाढवणार आणि याचं स्केलअप करणार याच्याविषयी खूप अँझायटी होती. तर मी म्हटलं की हळूहळू शिकेन. म्हणजे आत्ता मला व्यवसाय म्हणून पॅथॉलॉजी माहीत नाही, डॉक्टर म्हणून हा आत्तापर्यंतचा पहिले 20 वर्ष प्रोग्रेस होता. पण आता जबाबदारी व्यवसाय म्हणून डेव्हलप करण्याची पडली. तर मग आम्ही मुंबईत हळूहळू करत जवळजवळ 17-18 लॅब सुरू केल्या. बरीच रेडिओलॉजी सेंटर सुरू केली. काही तुम्हाला माहिती असतील, एक डॉक्टर शंकारिया म्हणून आहे किंवा गुरमीत म्हणून चेंबूरला आहे. अशी बरीच सेंटर ह्या पिरामल डायग्नॉस्टिकमधनं सुरू केली. आणि जवळजवळ 2000 ते 2010 या पिरियडमध्ये या कंपनीचा टर्नओव्हर साधारण 250-300 कोटीपर्यंत गेला. आणि हिंदुस्थानात भारतामधल्या जवळजवळ 100 ठिकाणी आमच्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरी होत्या. पण आता दैव तुम्हाला दरवेळेला साथ देतं असं नाही. मला अनफॉर्च्युनेटली काय झालं की अजय पिरामलनी असा निर्णय घेतला की त्यांची फार्मा कंपनी त्यांनी विकली. ती त्यांनी ॲबट म्हणून फार्मास्युटिकल कंपनीला विकली. आणि मग ते म्हणले की आता हेल्थकेअरमध्ये मला विशेष इंटरेस्ट नाही आहे, आपण हे खूप वाढवलं आहे, तू हे बघ, आपण हे दुसऱ्या कोणाला तरी माझं पार्टनरशिप मी हँडओव्हर करतो, कारण मला ह्या क्षेत्रात आता राहायचं नाही आहे, मी रिअल इस्टेट आणि फायनान्शियल सेक्टरमध्ये जाणार आहे. आणि त्यावेळेला एवढ्या मोठ्या कंपनीला दुसरा बायर नव्हता. तर रॅनबॅक्सी नाव तुम्ही ऐकलेलं आहे. रॅनबॅक्सी ही एक मोठी फार्मा कंपनी होती आणि त्यांचीच एक डायग्नॉस्टिक कंपनी होती रॅनबॅक्सी लॅब्स म्हणून. ती पण जवळजवळ 200 कोटी साईजची कंपनी होती 2010मध्ये. तर ह्या दोन्ही कंपन्या मग मर्ज झाल्या. तर 2010मध्ये पूर्वीची रॅनबॅक्सी आणि पिरामल डायग्नॉस्टिक्स या दोन्ही कंपन्या मर्ज झाल्या. आणि तिथपासूनचा जर्नी मग जसा मी इथे मॅनेजिंग डायरेक्टर होतो, ती इथे मला प्रेसिडेंट आणि मेंटॉर म्हणून अपॉइंट केलं. आणि मग तो जर्नी पुढे कंटिन्यू करायचा. आणि त्या प्रवासामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लॅब काढायच्या, नॅशनली आणि इंटरनॅशनली. पण नुसतं लॅब काढणं आणि व्यवसाय हे मला माझं यश म्हणून सांगावं असं वाटत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की यातल्या जवळजवळ 50 लॅबला बेस्ट क्वालिटी लॅब म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सर्टिफिकेशन आहे. यातल्या 6 रेफरन्स लॅबला अमेरिकन कॉलेज ऑफ पॅथॉलॉजिस्ट यांचं सर्टिफिकेशन आहे. म्हणजे ह्या लॅबमध्ये केलेले, तुम्ही जर आमच्या शिवाजी पार्क लॅबमध्ये रिपोर्ट केले तर ते जगातल्या कुठल्याही लॅबमध्ये ॲक्सेप्टेड असतात, कारण ते सर्टिफिकेशन आहे इंटरनॅशनल. तर नुसतं व्यवसाय बाळगण्यापेक्षा आपल्याला जर क्वालिटी देता आली. आता मला दुसरा सहभाग झाला माझ्याबरोबरचे जे सहकारी होते. तर मला डॉक्टर क्षेत्रात मी अनेक ठिकाणी लेक्चर दिल्यामुळे अनेक संबंध जोडले गेले होते. पण सगळ्यात अभिमानाची गोष्ट की माझे जे सर्व टीचर होते त्यातले डॉक्टर बोर्जेस, तुम्ही नाव ऐकलं असेल, ते टाटा कॅन्सरच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट होत्या. त्यांना मी कन्व्हिन्स केलं की तुम्ही टाटा कॅन्सर सोडून आपण कॅन्सरचा एक वेगळा सेटअप सुरू करू आणि तुम्ही त्याच्या. तर त्यांनी 2006मध्ये टाटा कॅन्सर सोडलं आणि आता आम्ही सेंटर ऑफ एक्सलन्स इन हिस्टोपॅथॉलॉजी असा सेटअप सुरू केला आहे. आणि तुम्हाला आनंद वाटेल की आज इंडियामधली कुठलीही कॅन्सर बायोप्सीवर जर सेकंड ओपिनियन हवं असेल तर ते फक्त डॉक्टर बोर्जेस यांच्या सेंटरमध्ये केलं जातं. आणि संपूर्ण हिंदुस्थानातल्या कॅन्सरच्या बायोप्सी इथे तपासल्या जातात.
आणि हे जे सेंटर आहे हे नुसतं नॅशनली नाही तर इंटरनॅशनली पण खूप ॲक्सेप्टेड आहे आणि त्याचा मला अभिमान वाटतो. आणि अशाच डॉक्टर हेमा पुरंदरे म्हणून होत्या, त्यांनी सायटोजेनेटिक म्हणजे जेनेटिक टेस्टिंग लॅब ही पण कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्टनी ॲक्रिडिटेड लॅब आहे. म्हणजे हे पण रिपोर्ट जेनेटिक्सचे तुम्ही जगभर कुठेही ॲक्सेप्ट केले जातात. तर हा जो प्रवास घडला तेव्हा मला एक जाणवलं, मी अतुलनं पण ते सांगितलं, की व्यावसायिकता एका मर्यादेपर्यंत आपण करू शकतो. पुढे भांडवलाची गरज पडते, टीमची गरज पडते. ते म्हणले त्यांच्या ॲडव्हान्स कोर्समध्ये ते पण आहे की तुम्हाला आता एवढी मोठी कंपनी म्हटल्यावर तुम्हाला इंटरनल ऑडिट आलं, एक्सटर्नल ऑडिट आलं. त्याचं आता सध्याला नवीन चेंज म्हणजे आमचे जे करंट ओनर आहेत त्यांना पण ह्या क्षेत्रात जास्त राहायचं नाही आहे, तर आम्ही आता नवीन बायर शोधतोय, तर मी कित्येक फॉरेन फंड्सशी बोलतोय. आता हे जे ट्रेनिंग मला मिळालं हे अजय पेरामलमुळे किंवा सिच्युएशनमुळे मिळालं की व्हेंचर्स कशी सुरू करायची, त्याच्यासाठी फंडिंग उभं कसं करायचं, कारण हा काही माझा विषय नाही आहे. आणि आता देवाच्या कृपेने ह्या विषयात मला थोडंफार ज्ञान प्राप्त झालं आहे. त्यामुळे मी अजय पेरामल हे अजूनही आमच्याशी खूप चांगले संबंध आहेत आणि त्यांचे 2 हेल्थकेअर फंड आहेत ज्याच्यावर मी डिरेक्टर आहे. मी हिंदुस्थानात जे आगा खान हेल्थ फाउंडेशन आहे, तुम्ही नाव ऐकलं असेल, त्याचा चेअरमन आहे. त्यामुळे आम्ही जगभर जवळजवळ 6-7 हॉस्पिटल त्यातून चालवतो. डॉक्टर सुलतान प्रधान म्हणून एक प्रसिद्ध ऑन्कोसर्जन आहेत, ते आणि मी मिळून एक नवीन कॅन्सर हॉस्पिटल, टाटा कॅन्सरसारखं हेड अँड नेक कॅन्सर, तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल की टोबॅको रिलेटेड कॅन्सर हा आपल्या देशात सर्वात जास्त आहे. तर ह्याच्यासाठी आज टाटा कॅन्सरला गेला तर तुम्हाला महिने थांबायला लागतं. आणि हा कॅन्सरला किमोथेरपी किंवा रेडिएशन काही नाही आहे. हा ट्रीटमेंट ऑप्शन, जर तुम्हाला टंगवर कॅन्सर झाला किंवा चीकवर कॅन्सर झाला तर ह्याला सर्जिकल ट्रीटमेंटच आहे. म्हणजे त्याला इतर काही ऑप्शन नाही आहे की मी इतर काही ट्रीटमेंटनी तो, उदाहरणार्थ एखाद्याला प्रोस्टेट कॅन्सर झाला तर आम्ही असं म्हणू शकतो की तो नुसतं रेडिएशन देऊ. सर्वायकल कॅन्सर झाला तरी हल्ली नुसतं रेडिएशन देता येतं. तसं माउथ कॅन्सरला किंवा ओरल कॅन्सरला नाही आहे. तर ते हे हॉस्पिटल आम्हाला BMCनी लँड दिली आणि जवळजवळ 100 बेडचं हॉस्पिटल आम्ही आता बांधायला सुरुवात केली. ते डॉकयार्ड रोडला आहे. आणि याच्यात आनंदाची गोष्ट म्हणजे हे जे रेट्स असतील हे टाटा कॅन्सरचेच रेट असतील, कारण ती बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची कंडिशन आहे. आता तुम्हाला हे माहिती आहे की BMCत पहिला जो त्यांचा एक्सपिरियन्स होता तो 7 हिल्स या हॉस्पिटलबरोबर त्यांनी प्रयोग केला आणि एक हॉस्पिटल सुरू केलं. त्याच्यात खूप भांडाभांड्या झाले आणि म्हणून BMCने निर्णय घेतला होता की या क्षेत्रात आता आपण पडायचं नाही. पण डॉक्टर प्रधान हे मेन सर्जन आहेत आणि मी किंवा डॉक्टर चिनॉय म्हणून आमच्या टाटाच्या डॉक्टर आहेत, डॉक्टर इलाविया म्हणून आहेत, अशा काही नोन डॉक्टर्स या प्रकल्पाशी संबंधित आहेत. म्हणून BMCने आम्हाला काहीही त्रास न देता, कुठलेही पैसे न घेता आणि वेगळी गव्हर्नमेंट असताना, म्हणजे आधी काँग्रेसचं होतं आता BJPचं आहे, हा प्रवास पूर्ण केला गेला आणि आता ते हॉस्पिटल पुढल्या वर्षीपर्यंत जवळजवळ पूर्ण होतील. आणि 2 वर्षात तुम्ही वाचाल की डॉकयार्ड रोडला जवळजवळ 120 बेडचं पण फक्त ओरल कॅन्सरसाठी हे हॉस्पिटल आहे. हे मी तुम्हाला का सांगितलं, कारण आपण आपली जेव्हा यशस्वीपणा मोजतो तेव्हा एंटरप्रेनरशिपचा यशस्वीपणा हा तुमच्या टर्नओव्हरवर ठरत नाही. तुम्ही एखाद्या क्षेत्रात काहीतरी प्रथम स्वरूपात नवीन केलं तर तुमचा टर्नओव्हर, उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे मी जर सोन्याचा व्यापार केला आणि मी ज्वेलर असेन तर माझ्या 10 ग्रॅम सोन्याचीच किंमत इतकी आहे. मला वरती सर्व्हिस चार्ज थोडा जरी मी लावला तरी माझा टर्नओव्हर 100 कोटी होईल, कारण त्या 100 कोटी वस्तूचीच किंमत आहे. तुम्ही जेव्हा सर्व्हिस क्षेत्रात असता, एखादा माणूस समजा ट्रॅव्हल एजन्सी चालवतो, तो काही विकत नसतो, वस्तू विकत नाही, तो सर्व्हिस विकतोय. किंवा एखादा माणूस IT क्षेत्रात आहे तर त्याचा टर्नओव्हर आणि एखादा माणूस जो गोष्टी विकतो त्याचा टर्नओव्हर हा कम्पेरेबल नाही आहे. म्हणजे तुम्ही असं धरा की वस्तू क्षेत्रातला टर्नओव्हर हा सहज 3 ते 4 पट असू शकतो सर्व्हिस इंडस्ट्रीपेक्षा. आणि सर्व्हिस इंडस्ट्री
हे मॅक्झिमम लोकांना एम्प्लॉयमेंट देतं. त्यामुळे आपला सक्सेस मोजताना आपण काहीतरी असं केलं का की जे इतर कोणी केलेलं नव्हतं आणि ते चांगल्या क्वालिटीने केलं का, आणि एथिक्स सांभाळून केलं का, आणि त्याचा फायनली लोकांना किती उपयोग झाला, हे सर्व निकष जर आपण लावले तर असं म्हणता येईल की ह्या माणसाला थोडंफार यश मिळालं. आता मला वाटतं तुम्हाला कंटाळा यायच्यात मी हे आटपतं घेतो, पण शेवटची 2-3 मिनटं एवढंच सांगतो की आपल्याला आपल्या देशातल्या लीगल सिस्टीमची परिस्थिती माहिती आहे. म्हणजे मला कुणावरही टीका करायची नाही आहे, पण जर एखादी लीगल केस सुरू झाली, मग तुमच्या टेनन्सीची असेल का, जागेची असेल का, इतर धंद्यात तुम्ही सगळे धंद्यात उतरताय, तिथे डिस्प्यूट झाला, तर लीगल रिकोर्स जर तुम्ही घ्यायला गेला तर त्याला खूप वेळ लागतो. तुम्हाला 5-6 वर्ष लागतील. जेव्हा मस्ट असेल तुम्हाला तो घ्यायला लागेल. तर तुमचा जो ड्यू डिलिजन्स आहे तो तुमचा पार्टनर शोधतानाच झाला पाहिजे, तुमचा बिझनेस पार्टनर शोधतानाच झाला पाहिजे. तुम्ही ड्यू डिलिजन्स डील करायच्या वेळेला केला पाहिजे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी एक लिगली खूप स्ट्रॉंग ॲग्रीमेंट केलं आहे, कारण ते फक्त कागदावर राहील. तुम्ही काहीही लिगली स्ट्रॉंग केलं तरी ते लिगली एन्फोर्सेबल करायला तुम्हाला कोर्टातनं ऑर्डर आणायला लागते, आणि त्या प्रोसेसला पुढची 5 वर्ष लागतील, आणि तुमची कंपनीचे फंड्स आणि सगळं फ्रीज केलं जाईल, कारण तुमची कंपनी फंक्शन होऊ शकत नाही जर 2 पार्टनरमध्ये डिस्प्यूट झाला तर. त्यामुळे हे लक्षात ठेवा की लिगल रिकोर्स हा ऑप्शन हा शक्यतो आपल्याला घ्यायचा नाही आहे. तो एक बॅकअप म्हणून आपण केलेला आहे, पण तुमचा ड्यू डिलिजन म्हणजे तुम्ही जर पार्टनरशिप फर्म काढलीत किंवा बिझनेसमध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी घालून पार्टनर घेतले, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत जर तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केलीत तर त्याला दुसरा बायर शोधणं हे कठीण आहे, किंवा त्या माणसाला एक्झिट कंपल्सरी करायला लावणं. म्हणजे तुम्ही क्लॉजेस असे मांडता की ठीक आहे, मग अमुक प्राईसला मी ऑफर देईन, मग हा तरी विकत घेईल किंवा मला तरी त्या प्राईसला विकत घ्यायला पाहिजे, असे आपण डील स्ट्रक्चर करतो. पण एखाद्याने ते रिफ्यूज केलं, त्याचा विचार आपण करत नाही की तुम्ही खूप लिहिलं की मी अमुक प्राईसला विकत घेईन, आणि त्यांनी जर ही ऑफर घेतली नाही तर मला तो इक्वल राईट आहे घ्यायचा. पण हे लिगली एन्फोर्स करणं हे खूप कठीण पडतं. याच्यात तुम्हाला कोणतीही भीती दाखवायचा उद्देश नाही आहे. तुम्हाला सावधान राहायला पाहिजे की लिगल ऑप्शन याच्यापेक्षा तुम्ही कमर्शियली तो जर सेटल करता आला, तो डिस्प्यूट कुठलाही कमर्शियली सेटल करता आला तर तो फर्स्ट चॉईस आहे. अगदीच इम्पॉसिबल झालं तर तुम्हाला लिगल रूट घ्यायला लागेल, पण तो नाही, कारण तुम्ही अनेक जण व्यवसाय सुरू करताय, तुम्ही भांडवल गोळा कराल, तुम्ही पार्टनर्स घ्याल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत किंवा तुमच्या बिझनेस व्हेंचरमध्ये, आणि तुमच्या उद्योगाचं यश हे त्या टर्नओव्हर अवलंबून न राहता त्याच्या क्वालिटीवर, आणि तो जो प्रवास होता, गोल हा आपला एक आहे की लक्षवेध म्हणजे तुम्हाला गोल दिलेला आहे, पण तो जो प्रवास आहे, तो जो जर्नी आहे त्या गोलकडे जायचा, तो जर एन्जॉयबल नसेल तर त्या प्रवासाला आणि गोललाही अर्थ नाही. म्हणजे उदाहरणार्थ माझा गोल अमुक असेल की मला एक्स व्हायचा आहे, पण तो करताना मी आयुष्यभर हालअपेक्षा काढल्या आणि अगदी आयुष्याच्या एंडला तो गोलच्या मी जवळपास गेलो, तर ते समाधानकारक आयुष्य गेलं का? त्या व्यक्तीच्या लेवलला नाही गेलं. तुम्हाला पॅशन असेल आणि तुम्ही तो जर्नी पण एन्जॉय केला तर ते कंपल्शन न होता तुम्ही स्वखुशीने तो मार्ग ऑप्ट केला होता, आणि म्हणून तुम्ही तो प्रवासही एन्जॉय केला. मग फळ इतकं मिळालं का इतकं मिळालं, पण निदान तुम्ही प्रवासही एन्जॉय केला. नाही तर असं होऊन जाईल की तुमच्या आयुष्याची 15-20 वर्ष गेली आणि तुम्ही स्वतःला समजाल की मी एवढा सक्सेसफुल झालो नाही. थोडक्यात म्हणजे तुम्हाला ज्याच्यात पॅशन आहे, नॉलेज आहे आणि एक्सपर्टीज आहे, त्याच लाईनमध्ये व्यवसायाचा विचार करा. ते सोडून डॉक्टर वंदनांना मी म्हणू शकत नाही तुम्ही ब्युटी पार्लर चालू करा, कारण ते त्यांना एक्सपर्टीज नाही आहे, आणि ते ज्या व्यक्तीला एक्सपर्टीज आहे त्याला आपण म्हणू शकत नाही तुम्ही मेडिकल लॅब चालू करा. आणि हे जरी साधं एक्झाम्पल वाटलं तरी अनेकदा असं मी बघतो की लोकांना आता पैसे आहेत किंवा कोणाचे तरी पैसे आलेत आणि कुठला तरी व्यवसाय शोधायचा आहे, त्यामुळे ज्या व्यवसायात आपल्याला फारसं कळत नाही त्याच्यातही ते उडी घेतात. ते घेण्यापूर्वी मग तुम्हाला
कुठल्या तरी अनुभवाची गरज असते, काहीतरी नोकरीची गरज असते त्या क्षेत्रातल्या, ज्याच्यामध्ये तुमच्या रिलेशनशिप बिल्ड होतील आणि नॉलेज बिल्ड होईल आणि मग तुम्ही त्या व्यवसायात उडी घेऊ शकता. मला वाटतं एवढं माझ्या प्रवासाविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. आणि याच्यात जर तुम्हाला असा दर्प आला असेल की हा माणूस स्वतःविषयी खूप बोलतोय, तर तो हेतू नव्हता. मला अतुलनी सांगितलं होतं की तुमच्या प्रवासाविषयी थोडंफार सांगा. त्यातल्या त्यात मी कमी करायचा प्रयत्न केला पण त्याच्यातनं जर तुम्हाला असं वाटलं असेल की हे अति झालं तर मी क्षमा मागतो आणि पुढच्या कार्यक्रमाकडे जातो. वी वुड लाईक टू नो सम इनसाइड थिंग्स ॲक्च्युली. कारण जे मगाशी तुम्ही जे सांगितलं की 2000 साली यू गॉट इन टू द जॉईंट व्हेंचर विथ पिरॅमल ग्रुप आणि 40-60 वगैरे, हे जे काही सगळ्या गोष्टी होतात ना, हे आमच्यासारख्या लघुउद्योजकांसाठी बऱ्याचशा आमच्यासाठी अनभिज्ञ आहोत आम्ही या सगळ्या गोष्टींशी. सो आय वुड लाईक टू एक्सप्लोर दॅट पार्ट ऑल्सो. कारण आतापर्यंत लक्षसिद्धी सोहळ्यामध्ये हा पार्ट आम्ही एक्सप्लोर केला नाही आहे, राईट? सो आय वुड लाईक टू नो मोर अबाउट दॅट ऑल्सो. सर, सुरुवातीचा प्रश्न तर आहे अबाउट युअर ॲक्च्युअल ऑक्युपेशन, दॅट इज बिंग अ डॉक्टर. इनफॅक्ट मी सरांना 2दा भेटायला गेलो त्यांच्या ऑफिसमध्ये. जे शिवाजी पार्कला जे सेंटर आहे, सरांच्या टेबलावर अजूनही मायक्रोस्कोप आहे. सो एव्हरी डे आय थिंक हाफ ऑफ द डे यू आर ॲक्च्युली स्टील इन टू डायग्नोस्टिक. सो अजूनही ते चिकित्सा अजून आहे. सो दॅट इज ॲट युअर कोअर, दॅट इज ॲट युअर DNA. आणि त्याचंच शिक्षण जे आता तुम्ही सांगितलं. पण असं खरंच तुम्हाला सुरुवातीपासून असा विचार होता का की याचं काहीतरी व्यावसायिकीकरण करायचं किंवा एक त्याचा एक प्रसार करायचा किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन बिल्ड करायचं, असं कधी विजन होतं तुमचं आधीपासून? याचं उत्तर असं देईन की आपल्याला काळाची चाहूल लागते, तसं माझ्या बाबतीत झालं. 2000 सालापर्यंत जो माझा प्रोप्रायटरी कन्सर्न आपण ज्याला म्हणतो तसा व्यवसाय होता. आणि तरीसुद्धा आमच्याकडे जवळजवळ 301 लोक कामाला होते त्या वेळेला सुद्धा, जेव्हा मी प्रोप्रायटरी कन्सर्नमध्ये. आणि तेव्हा मला जाणवायला लागलं की ह्या क्षेत्रात, आमच्या चिकित्सा ह्या क्षेत्रात ज्या नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत आणि नवीन इन्व्हेस्टमेंट येत आहेत, त्याच्यासाठी मी एकटा माणूस फायनान्शियली पुरा पडणार नाही. आणि मी जर नुसतंच युरिन, ब्लड, कोलेस्ट्रॉल असं करत राहिलो तर सगळ्या मॉलिक्युलर टेस्ट, जेनेटिक्स टेस्ट, ॲडव्हान्स कॅन्सर टेस्ट ह्या सर्व मी करू शकणार नाही. आता तुम्हाला साधं एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुमचा ब्लड सेल काउंटर आहे, हा जर आपण मॅन्युअली केला तर त्याला काही आपल्याला त्रास होत नाही आणि तुम्हाला हार्डली 10 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे. पण तुम्ही जर 5 पार्ट डिफरन्शियलवर केलात की ज्याच्यात तुम्हाला रक्तातल्या सर्व पेशींचं ॲनालिसिस मिळतं, एखाद्याला कॅन्सर असेल तेही अर्ली पिकअप होतं, तर त्या मशीनची एका किंमत साधारण 25-30 लाख रुपये. आता बघा, हे नुसतं ब्लड सेल काउंट करण्याचं काम करतं. मग मी एखाद्याचं थायरॉईड किंवा फर्टिलिटी हार्मोन किंवा एखाद्याचं कॅन्सर मार्कर करायचं आहे, त्या मशीनची किंमत परत 30-40 लाख. जर मी मॉलिक्युलर टेस्ट करायला घेतलं त्याची किंमत काही कोटींमध्ये. तर मला हे जाणवलं की हे जर मला करायचं असेल, जे आमच्या क्षेत्रात ॲडव्हान्सेस घडत होते, तर हे मी एकटा डॉक्टर फडके म्हणून करू शकत नाही. कारण माझी बॅकग्राऊंड ही मध्यमवर्गीय बॅकग्राऊंड होती. आम्ही काही हाल अपेष्टाचं लहानपण नाही आहे, पण खूप म्हणजे मला आठवतं आहे आम्ही लॅबमध्ये फ्रीज किंवा एअर कंडिशन मी जॉईन झाल्यावर साधारण 5 वर्षांनी घेतला. तेव्हा ह्या परिस्थितीतनं वर आल्यामुळे मला याचं आकलन होतं की ह्या क्षेत्रातल्या ॲडव्हान्समेंटसाठी आपल्याला जी गुंतवणूक लागणार आहे त्याच्यासाठी मला कोणत्या तरी पार्टनरची गरज आहे. पण मला त्याच्यापेक्षा सांगावं असं वाटेल हे सगळ्यांसाठी की जेव्हा ती ऑपॉर्च्युनिटी आली, जेव्हा अजय पिरामलनी मला 2-3दा बोलवलं, सुरुवातीला मी अनेकदा नाही म्हणलो, जवळजवळ 5-6 महिने नाही म्हणलो, तरी ते मागे लागत राहिले. आणि तेव्हा मला जाणवलं की संधी प्रत्येकाला येत असते, ती संधी आहे हे आपल्याला समजत नसतं आणि आपण त्याचा उपयोगही करून घेत नसतो. आणि जर आपल्याला माहिती आहे की आपल्या क्षेत्रात ॲडव्हान्समेंटसाठी ह्या टाईपच्या इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, ह्या टाईपच्या टेक्नॉलॉजीची गरज आहे आणि ही संधी चालून आलेली आहे, तर केवळ घाबरून किंवा हे मला काही एक्सपर्टीज ह्याच्यात नाही आहे म्हणून मी जर तर नाकारलं असतं तर हा पुढचा प्रवास झाला नसता. Sir, there was a desire, there was a willingness, there is a huge willingness to learn.
म्हणजे मला आठवते मी आगा खानमध्ये आधी जायचो, आता जिथे मी म्हटलं मी चेअरमन आहे, तो पॅथॉलॉजिस्ट म्हणून जायचो. आणि मी पॅथॉलॉजीचा जॉब 3-4 वर्षांनी जेव्हा मी बिझी झालो तेव्हा तो सोडून दिला. पण त्यांनी मला सांगितलं की तुम्ही नुसतंच आम्हाला विविध क्षेत्रात सल्लागार म्हणून या. त्याच्यात काही मला पैसे मिळत नव्हते, पण मी जवळजवळ 25 वर्ष कारण मला हॉस्पिटल कसं चालवायचं हे शिकायला मिळालं. आणि आगा खानची व्हेंचर्स ही जगभर आहे. म्हणजे आमचं दारेसलामला हॉस्पिटल आहे, कराचीला 1000 बेडचं हॉस्पिटल आहे, नैरोबीला आहे, तिथे जायला मिळालं. त्यामुळे जरी पैसे मिळाले नाही तरी मला खूप शिकायला मिळालं. तर मला असं वाटतं की ही जर तुम्हाला इच्छा असेल की मला माहिती नाही आहे पण माझी शिकायची तयारी आहे आणि दरवेळेला मी त्याचा फायनान्शियल आउटकम बघणार नाही आहे, पण मला शिकायची जी संधी आहे ती मिळेल. काही शिक्षणाचा उपयोग होईल, काहींचा होणार नाही, पण ती संधी आणि ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आलेली कळत नाही. ती पोस्टमॉर्टम केल्यावर कळतं की ती संधी होती आणि आपण ती गमावली. राईट राईट राईट. सो दॅट मीन्स की खरं जे डिझायर किंवा इट वॉज अबाउट मोर नॉलेज, इट वॉज मोर अबाउट नॉलेज अँड क्युरिओसिटी जास्त. क्युरिओसिटी की वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर बऱ्यापैकी ज्ञान आहे, तेच आपलं क्षेत्र आहे, पण बाकी इतके काही अव्हेन्यूज आहेत त्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आहे. सो ते एक जिज्ञासू वृत्ती जी आहे त्याच्यामुळे हे अपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करता करता यू स्टार्टेड ग्रोईंग. सो मगाशी तुम्ही सांगितलं 2000 सालापर्यंत ऑलरेडी 300चं तुमचं टीम स्टाफ झाला होता, पण त्यावेळेला मग किती एकूण लॅब्स होते? नाही, तेव्हा शिवाजी पार्कची एकच लॅब होती आणि त्याचा टर्नओव्हर जो तुम्हाला सांगितलं तर आता असायला येईल तर आपण 1000 कोटीत म्हणतो, तो साधारण 3 कोटीच्या घरात होता. इतका कमी होता. 3 कोटी ते 200 कोटी हा प्रवास हा 10 वर्षात झाला. 10 वर्ष. कारण मला भांडवल हे मिस्टर अजय पिरामल इन्व्हेस्टर असल्यामुळे मी आलो. ते अनलिमिटेड भांडवल होतं आणि फुल ट्रस्ट होता, त्यामुळे त्यांचा इंटरफिरन्स नाही. मग त्यांच्या फंडिंग मिळाल्यावर आम्ही मुंबईत 2000 पर्यंत एकच होतं. ओके ओके ओके. 2000 पर्यंत. सो सर, हे जेव्हा आता समोरून अशी अपॉर्च्युनिटी आली, आता आपण सगळे मराठी मंडळी आहोत आणि जेव्हा असा एखादा दिग्गज व्यक्ती भेटतो आणि तो सांगतो की बाबा मेरा 60 13 40 मैं पैसा लगाएगा तू दिमाग लगा, म्हणजे आय एम टॉकिंग इन व्हेरी मुंबई या लँग्वेज, बट कुठलाही असा उद्योजक ज्याचा आता आर्थिक उलाढाल 2 करोड 3 करोडवर आहे आणि असा कोणीतरी दिग्गज भेटतोय, तुम्ही सुरुवातीला पण सांगितलं की मी बरेच वेळा नाही 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 म्हणत होतो. सो हा तुमचा अप्रोच जो आहे तो होवर येण्यापर्यंतचा प्रवास कसा होता आणि त्या दरम्यान तुमची फॅमिली किंवा तुमची जी जवळची मंडळी होती त्यांचा याला अप्रोच कसा होता? सो हाऊ व्हॉट वॉज गोइंग ऑन युअर माइंड अँड हाऊ यू केम टू अ कन्क्लुजन? काय की घरनं याला मी डॉक्टर वंदना त्या म्हणल्या तुला जे योग्य वाटतं ते कर. माझ्या वडिलांचं म्हणजे मिसेस आणि माझे वडील आणि भाऊ हे पण, तो भाऊ पण MD पॅथॉलॉजिस्ट आहे, तो पण KM म्हणून पास झाला आहे. आणि वडील हे म्हणले की आपलं इतकं चांगलं चाललं आहे, इतकं बिझी आहेस तू, हे काय करायची आवश्यकता आहे. आणि मग त्यांची गुलामी होईल कारण त्यांचे मेजॉरिटी स्टेक्स आहेत. पण मला हे जाणवत होतं की या क्षेत्रात जर मला नवीन गोष्टी करायच्या असतील आणि नवीन म्हणजे एखाद्याला तुम्हाला माहिती आहे की एखाद्याला प्रिंटिंग क्षेत्रात एखादा मुलगा त्याला जर कळतं आहे की या क्षेत्रात आता 3D प्रिंटिंग येणार आहे, अजून काही येणार आहे आणि तो इंडिव्हिज्युअली नुसती व्हिजिटिंग कार्ड आणि स्टेशनरी छापण्या पलीकडे काही करू इच्छितो, तर त्याला जे त्यांच्याही क्षेत्रात तुम्हाला माहिती आहे की या 4-5 कोटीची एक इक्विपमेंट आहे. तर हे करण्याचं आपल्याला जेव्हा ज्ञान होतं की हे करायचं जर मला असेल तर मला वेगळा प्रवास करायला पाहिजे, ही जाणीव झाली. त्यामुळे काही चॉईस नव्हता. मग असं वाटलं की हे जर मी घेतलं नसतं तर आज मला हा जो आनंद मिळतो की अनेक, जसं मी हे कॅन्सर सेंटर सांगितलं डॉक्टर बोर्जेस बरोबर, हे अनेक ही सेंटर भारतात उभीच राहिली नसती. कारण जर असा विचार केला असता की हे शक्य आहे का नाही तर हे उभंच राहिलं नसतं. आज आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणून तुम्ही मगाशी म्हणलात की तुम्ही 25,000 बायोप्सी SRL मध्ये करता. SRL मध्ये या फक्त शिवाजी पार्कला होतं आणि SRL मध्ये 1 लाखाच्या वरती होतं. 20,000 तपासण्या फक्त शिवाजी पार्कला होतात, SRL मध्ये 1 लाखाच्या वर होतात.
तर हे सांगायचं कारण असं आहे की आज जर तुम्ही बघितलं की टाटा मेमोरियलमध्ये वर्षाला 40,000 बायोप्सी तपासले जातात आणि SRLमध्ये जवळजवळ 1.25 लाख तपासले जातात. म्हणजे तुम्हाला स्केलची आयडिया आहे. फॅन्टॅस्टिक. आणि हा जो इम्पॅक्ट आहे, हा इम्पॅक्ट क्रिएट होऊ शकला नसता जर ते डिसिजन तुम्ही वर्ष 2000 साली ते घेतलं. आणि हे एकट्या माणसाचं अर्थातच काम नाही आहे. ह्याला माझ्या आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, डॉक्टर सोमन, डॉक्टर कृष्णमूर्ती, डॉक्टर चिनॉय आणि डॉक्टर बोर्जेस या 4ही माझ्या टाटातले टीचर रिटायरमेंट नंतर किंवा जॉब सोडून वेगळ्या वेगळ्या व्हेंचर्समध्ये मला जॉईन झाले कॅन्सरसाठी. कारण आणि KEMच्या डॉक्टर जया देशपांडे ज्या KEMला हेड ऑफ द डिपार्टमेंट होत्या, तर हा जो ट्रस्ट आहे की त्यांना माहिती आहे की आपण अविनाश बरोबर जर हे व्हेंचर केलं किंवा काही केलं तर तो नुसतं हे कमर्शियल डिसिजन नाही आहे, पण हा काहीतरी लोकांना पण उपयोगी आणि क्वालिटी मेंटेन करून करणारी गोष्ट आहे. नाहीतर हे टीचर्स नुसतं तुम्ही कमर्शियल टर्म्स देऊन टाटा वगैरे सोडून जॉईन होणार नाहीत किंवा KEM सोडून. परफेक्ट. Sir, आता when somebody is coming with such kind of funds and intention to grow and scale the business so rapidly, त्याच्यामध्ये finance plays a very important role, of course. But of course, the person who is getting involved, money is definitely important, but the person who is coming up with that intention, तो व्यक्ती पण तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याच्याबरोबरचं ते असोसिएशन, त्याच्याबरोबरचं कनेक्शन, त्याच्याबरोबरचं ट्युनिंग. सो तुम्ही काय सल्ला द्याल की आताचे जेवढा हा जो अनुभव, नॉट ओनली मिस्टर पिरामल बट व्हेरियस अदर्स पीपल ऑल्सो यू गॉट असोसिएटेड विथ, सो व्हॉट यू वुड सजेस्ट while you are getting associated with somebody or such kind of a joint venture or partnership, which are the things which you think or your experience says की you should look in that person? आपल्या इथे 2 गोष्टी मी सांगेन की जो तुमचा पार्टनर आहे, आता मी तुम्हाला सांगितलं की अजय पिरामल बरोबर काम करणं हा अगदी चांगला अनुभव होता. याचं कारण इंटरफिअरन्स काहीच नव्हता आणि फुल ट्रस्ट होता. आणि मला आठवत नाही त्यांनी 2000 ते 2010 मला कधी काही विचारलं की हे डील तू का करतोयस किंवा हे पैसे का खर्च केलेत किंवा हे केलं. म्हणजे मला जवळजवळ अनलिमिटेड अमाऊंटचे चेक साईन करायला विदिन अ लिमिट ते अलाउ करायचे आणि मग ते ड्यू डिलिजन्सला त्यांच्या टीमकडे द्यायचे की हे जे व्हेंचर हा करतोय हे बरोबर आहे ना की भेटो करा. पण बारिंग दॅट देर वॉज नो इंटरफिरन्स. आणि आय वुड गिव्ह लॉट ऑफ क्रेडिट टू हिम फॉर पिरियड बिटवीन 2000 to 2010. कारण नुसतं फायनान्स नाही, त्यांचा जर खूप इंटरफिरन्स झाला असता किंवा डिसिजन मेकिंग जर एंटायरली माझ्या हातात नसतं तर तो जर्नी जमला नसता. पण मी दुसरी गोष्ट असं सांगेन की जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस सुरू करता तर बिझनेससाठी माणसं नाही आहेत, तुम्ही माणसं आणि टीम असेल तर त्याच्याबरोबर बिझनेस शोधा. म्हणजे मी जर एखादी लॅब सुरू करतो तर मी इतरांसारखा असं बघत नाही की इथे एवढ्या बिल्डिंगी दिसत आहेत, इथे एवढं वस्ती झाली आहे नवीन, तर मी इथे एक लॅब कोणतरी चंद्रपूरचा डॉक्टर इकडे नेमतो की ज्याला काही माहिती नाही, त्या एरियाची माहिती नाही, त्याला तिथले डॉक्टर माहीत नाहीत, पेशंट माहीत नाहीत, आजार माहीत नाहीत. तो एम्प्लॉई डॉक्टर जसा बाटातला सेल्समन काम करतो तसं करणार. तर मी काय बघेन की माझ्याकडे हे डॉक्टर आहे, हा मी KEMमधनं किंवा सायनमधनं किंवा नायरमधनं मला 10 वर्ष माहिती आहे, त्याचं हे एक्सपर्टीज आहे, तो या एरियात राहतो, त्याला काहीतरी करायची इच्छा आहे. तर मग मी त्याच्या आता जर तुम्ही बघितलं की आमच्या व्हेंचरमध्ये चेंबूरला डॉक्टर विनीत पटेल आहेत, वाशीला डॉक्टर टेकचंदानी आहेत, बांद्र्याला डॉक्टर हेमा पुरंदरे आहेत, ठाण्याला डॉक्टर मनोज ताम्हाणे आहेत, डोंबिवलीला जे लोक असतील तिथे डॉक्टर जांभेकर आहेत. तर ही जी माणसं आहेत ती माणसं खूप चांगली असल्यामुळे, पण ते वैद्यकीय क्षेत्रातले एक्सपर्ट्स होते, त्यांना इतर साथ मिळत नव्हती. म्हणजे अजय पिरामलनी मला केलं ते मी त्यांना केलं. सो फर्स्ट इट्स अबाउट द पर्सन, की असं तुम्हाला दिसलं की यस हा माणूस आहे, याच्यामध्ये टेक्निकल एक्सपर्टीज आहे, प्लस त्याला काहीतरी करायची इच्छा आहे, आणि प्लस तुमची जी विचारसरणी आहे म्हणजे ते लोकांना चांगलं द्या, क्वालिटी, विश्वासार्हता, तशाच प्रकारचे काही गुणधर्म तुम्हाला त्यांच्यामध्ये पण दिसत आहेत, मग तरच ते केलं. सो पहिलं तुम्ही माणूस आधी तो स्कॅन करणं इज द मस्ट.
मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगतो की येस प्लीज. आमचे एक CEO होते, मी नाव घेत नाही कारण त्यावेळेला मी मॅनेजिंग डिरेक्टर होतो, पण एक CEO नंतर जेव्हा कारभार खूप वाढला, SRLचे आहेतच कारण आता मी प्रेसिडेंट आणि मेंटॉर आहे, पण पिरामलमध्ये मी मॅनेजिंग डिरेक्टर होतो. त्याच्यानंतरही एक CEO ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड म्हणून नेमला गेला. त्यांनी एक चेन्नईला डील केलं. त्या डीलमध्ये असं स्ट्रक्चरिंग केलं म्हणून मी तुम्हाला लिगली क्वेश्चन जे परत तुम्हाला साधा छोटा एक्सपिरियन्स सांगतो की माणूस अननोन असेल, त्यांनी जाऊन बघितलं की एक लॅब आहे, ती लॅबमध्ये अमुक पैशाला काहीतरी त्यावेळेला 5 कोटी किमतीला ती लॅब विकत घेतली आणि असं ठरवलं की त्याचे 3 कोटी आत्ता द्यायचे आणि 2 कोटी जे टार्गेट कंप्लीट झाली तर द्यायचे, नाही दिले तर ते प्रपोर्शनेटली कट करायचे त्याचे पैसे. अशा टाईपचं डील त्यांनी स्ट्रक्चर केलं. त्या माणसाचा तेवढा प्रॉफिट अँड टर्नओव्हर झाला नाही, मग त्याचे 5 कोटीतले काहीतरी 80 लाख कट केले गेले आणि ते दिले नाही. हा माणूस हा फ्रॉड होता आणि त्यांनी त्याचे जो डॉक्टर होता तो चेन्नईचा, ती लॅब होती ती, त्यांनी ते 80 लाख आम्ही दिले नाही, ती गोष्ट तो विसरला होता. पण नंतर तो म्हणला मला वेगळं व्हायचं आहे आणि त्यांनी जवळजवळ 50-60 लाख रुपयाची अफरातफर केली. आता पुढचं प्रवास बघा. मग त्यांनी माझ्यावर, अजय पिरामलवर आणि सगळ्या बोर्डवर केस टाकली की ह्या लोकांनी मला 5 कोटी प्रॉमिस करून 80 लाख दिले नाही. ती केस कोर्टात 2008 ते 2017 चालली आणि आता हायकोर्टात डिसिजन आला की हा माणूस फ्रॉड आहे आणि याला ते पैसे ड्यूच नव्हते आणि यांनी पेनल्टी सकट जे कंपनीचे पैसे आहेत ते रिटर्न करावं. पण हे करायला 9 वर्ष लागली. म्हणून जर डीलमध्ये तुम्ही अनसुटेबल व्यक्तीशी विदाऊट ड्यू डिलिजन्स डील केलं तर लिगल हा ऑप्शन आपल्या इथे नाही आहे. आपल्या इथे UK किंवा अमेरिकेसारखं परिस्थिती नाही आहे की तुम्ही 1-2 वर्षात काहीतरी डिसिजन एक्सपेक्ट करू शकता. त्यामुळे तुम्ही काळजी, म्हणून नोंद माणसाचं महत्त्व येतं. म्हणजे जर तुम्हाला नोंद नसतील, आता काय समजा भारतभर सगळीकडे जेव्हा लॅब सुरू केले तर काही सगळे लोक नोंद नसतात, पण आम्ही रेफरन्स चेकवर मग खूप लक्ष देतो. म्हणजे जर मी आता सुरतला आमचं आभा लॅब म्हणून आहे, ते डॉक्टर KG नाईक म्हणून आहे. सो आय वुड चेक विथ सो मेनी डॉक्टर्स इन गुजरात अबाउट हिम. आणि ओनली इफ द रिपोर्ट इज फेवरेबल देन ओनली आय विल गो अहेड. आय विल नॉट गो अहेड जस्ट बिकॉज देर इज अ बिझनेस. म्हणजे थर्ड पार्टी एक रेफरन्स केल्याशिवाय नाही. आणि दॅट इज मोर अबाउट द कॅरेक्टर ऑफ द पर्सन, हाऊ व्हॉट काइंड ऑफ इंटेग्रिटी. सो आय एम व्हेरी हॅपी टू से की जी डील मी स्ट्रक्चर केली त्याच्यात बारीन एक एपिसोड आत्तापर्यंत वाईट अनुभव कुठल्या पार्टनरचा किंवा लिगल केस झाली असं काही झालं नाही. सो माझ्या मते तुमच्याकडे ते एक स्किल म्हणा किंवा ती एक ॲबिलिटी असल्या कारणाने त्या दिवशी तुम्ही मला जसं सांगितलं की आत्ताचे पण जे प्रमोटर आहेत, ही इज ऑल्सो अबाउट टू सेल द कंपनी अँड राईट नाव SRL डायग्नोस्टिकचं जे टर्नओव्हर एक 1000-1100 करोडचा जरी असला तरी त्याचं व्हॅल्युएशन जवळजवळ 7000 कोटींचं आहे आणि त्या कंपनीचं. अँड नाव अगेन द सेम काइंड ऑफ डील्स आर गोइंग टू हॅपन. आणि त्याच्यासाठी ही इज द पर्सन हू गोज फॉर द डिस्कशन अबाउट द डील्स. आणि सर त्याच्याबद्दल पण थोडंसं जरा सांगा, जसं तुम्ही मला त्या दिवशी जरा सांगा. मला माहित नाही हे किती लोकांना त्याच्यात इंटरेस्ट असेल, पण सर इंटरेस्टपेक्षा काय माहिती, वी डोंट नो व्हॉट वी डोंट नो. आता सो ॲटलिस्ट एक एक्झाम्पल देतो. समजा एखाद्या माणसाचा काही बिझनेस आहे, समजा ब्युटी पार्लर तुम्ही चालवताय असं आपण धरूया, ज्याचा टर्नओव्हर टिपिकली महिना 7-8 लाख मॅक्झिमम असतो, वर्षाला 1 कोटी असतो. हे जो कोणी विकायला गेलो एक ब्युटी पार्लर, तर त्याला काय व्हॅल्यू आहे? तुम्ही म्हणाल मला 7-8 लाख टर्नओव्हर आहे, महिन्याला 1-1.5 लाख प्रॉफिट आहे, ते कोण विकत घेणार? इक्विपमेंटची कॉस्ट प्लस काहीतरी. पण जो माझी 50 ब्युटी पार्लर आहे किंवा 100 ब्युटी पार्लर आहे, तर माझा बिझनेस 100 कोटी आहे आणि मला 10 कोटी प्रॉफिट आहे, पण त्याचं व्हॅल्युएशन हे एंटायरली चेंज होतं. म्हणजे मग आता त्याला किती प्रॉफिट आहे ह्याचा, समजा त्यांचा जो काय प्रॉफिट असेल त्याचे इझिली 12 ते 15 टाइम्स त्याचं व्हॅल्युएशन होऊ शकतं. 12 ते 15 टाइम्स. म्हणजे तुमचा इयरली प्रॉफिट समजा
5 कोटी असेल तर त्याची व्हॅल्यू 70-80 कोटी होते. आता तुम्ही जर ब्रँड त्याच्यात ॲड केलास म्हणजे लॅक्मे, आता आपल्याला वाटतं लॅक्मे अजून पण लॉसमध्ये. लॅक्मे ब्युटी पार्लर ही पुष्कराज म्हणून माझे पिरामलमधले कलिग त्याचे CEO आहे. तुम्ही जर बघितलं मेड प्लस फार्मसी चेन ज्याच्यात आम्ही इन्व्हेस्ट केले होते, 900,000 कोटी टर्नओव्हर आहे. 1 ते 2% त्यांना मार्जिन असतं फार्मसीमध्ये. पण म्हणजे तुम्ही प्रॉफिट बघितलं तर काहीच नाही, पण जस्ट बिकॉज दे अचीव्ड सर्टन स्केल त्याला व्हॅल्युएशन पॅरामीटर आता एंटायरली वेगळे लागतात. त्यामुळे SRLला काय होतं की आता 346 लॅब नव्याने सुरू करायला त्या माणसाला पुढची 15 वर्ष लागणार आहे. तो टाईम लागत नाही म्हणून हा रेडीमेड बिझनेस तो 6,000-7,000 कोटीला विकत घेतोय. तर त्याचं व्हॅल्युएशन आणि इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिसचं व्हॅल्युएशन याच्यात मग जमीन अस्मानाचा फरक पडतो. आता तुम्ही बघितलं की या क्षेत्रात लाल पॅथ लॅब ही कंपनी लिस्टेड आहे. त्यांचं व्हॅल्युएशन साधारण 60 ते 70 टाइम्स त्यांचा प्रॉफिट आहे. म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन आज जवळजवळ 8,000 कोटी पॅथॉलॉजी लॅब्स ज्यांच्या फक्त 200 लॅब्स आहेत. पण 8,000 भागिले 200 म्हणजे तुम्ही एक लॅब 40 कोटीला किंवा 20 कोटीला विकू शकाल का? तर नाही आहे. मी सिम्प्लिस्टिक सांगितलं. त्यातले तुमच्यातले बरेच लोक फायनान्स क्षेत्रातले आहेत त्यामुळे त्यांना वाटेल काय सांगतायत, पण हे मी समजेल अशा भाषेत सांगायचा ट्राय केला. त्याला इतर खूप पॅरामीटर्स आहेत. नुसतं टर्नओव्हर किंवा प्रॉफिट नाही, ब्रँडिंग नाही, कुठला बिझनेस, पुढची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट, त्याला पुढची ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी किती आहे, ह्या सगळ्या इंडस्ट्रीचे पण ठरते, त्याच्यामुळे ठरतं. सर मगाशी तुम्ही सांगितलं की 2000 सालापर्यंत टर्नओव्हर वॉज 2-3 करोड्स अँड 10 वर्षामध्ये तो 250-300 पर्यंत तो पोहोचला होता. सो म्हणजे ही 10 वर्षातली जी ग्रोथ होती ती म्हणजे एकदम हाय स्पीड. ही ग्रोथ नुसत्या फडके लॅबची नव्हती. म्हणजे आमचा टर्नओव्हर हा त्यावेळेला समजा 2 असेल, आत्ता फडके लॅबचा टर्नओव्हर आहे काही 110-120 कोटीच्या वर नाही आहे. पण तो समजा 15-20 कोटी झाला. पण अनेक फडके लॅब कॅपिटल असल्यामुळे आम्हाला उभा करता आला. मी सगळ्याच मी मॅनेज करत नव्हतो, पण काही रेडिओलॉजी प्रॅक्टिसेस होत्या, काही इतर सिटीतल्या डॉक्टर प्रॅक्टिसेस होत्या. आता आमची जी कलकत्त्याची लॅब आहे ती डॉक्टर रॉय त्रिवेदी म्हणून आहे. ती देशातली परत एक सगळ्यात मोठी लॅब आहे जिथे दररोज जवळजवळ 2,000 पेशंट येतात. आणि ती लॅब म्हणजे तुम्हाला आता जस्ट इंटरेस्ट म्हणून सांगतो की एका सिंगल लोकेशन लॅबचा प्रॉफिट वर्षाला 30-40 कोटी असतो प्रॉफिट. तर ही टाईपची व्हेंचर मला पिरामलमधनं फंडिंग असल्यामुळे करता आली. हा जो प्रवास आहे तो एकट्या डॉक्टर फडक्यांचा प्रवास नाही आहे. 2 कोटी ते 200 कोटी त्याच्यात अनेक व्हेंचर्स आम्हाला विकत घेतात, त्यांची कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे आता करंट जे SRLचा टर्नओव्हर आहे 1000, त्यातला आमचा टर्नओव्हर फक्त 11%. बाकीचे डॉक्टर फडके लॅब बाकीचा जो टर्नओव्हर आहे तो असे अनेक पार्टनर्स आणि डॉक्टर्स आणि इतर लॅब यांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे. सो सर मला प्रश्न विचारायचा होता की या 10 वर्षांमध्ये ग्रोथ झाली. ऑफकोर्स म्हणजे तुम्ही जसं सांगितलं तुम्ही एकटेच त्याच्यामध्ये मे बी देअर वॉज डिफरंट एलिमेंट्स इन्व्हॉल्ड, पण त्यांनी काहीतरी ध्येय किंवा एक काहीतरी स्ट्रॅटेजी डिसाईड केलेली असेल. सो त्याच्यातल्या असे 3-4 अशा कुठल्या महत्त्वाच्या काय माहिती आहे. हे जे क्षेत्र तुम्ही बघितलं तर त्या डॉक्टर डेंटिस्ट आहेत, आता त्यांना माहिती आहे त्यांच्या क्षेत्रामध्ये पण आय थिंक डेंटल चेन येत आहेत. तर तसं डायग्नॉस्टिक हा एक सेक्टर आहे की ज्याच्यात आपण रिटर्न ऑन कॅपिटल म्हणतो. म्हणजे घातलेल्या भांडवलावरचा होणारा नफा हा हॉस्पिटलमध्ये जर आपण बघितलं तर एका हॉस्पिटलला ब्रेक इव्हन व्हायला जवळजवळ 7 ते 8 वर्ष लागतात. ओके. पण त्यातलं पॅथॉलॉजी डिपार्टमेंट हे त्या हॉस्पिटलचा जवळजवळ 25% प्रॉफिट अर्न करतं आणि त्याचा ब्रेक इव्हन व्हायला 2 वर्ष पण नाही लागत. त्यामुळे जे हेल्थकेअरमध्ये येतात त्यांना डायग्नॉस्टिक हे सगळ्यात ॲट्रॅक्टिव्ह आहे, कारण त्यातलं स्पीड ऑफ रिटर्न्स आणि स्केल हे इतर याच्यात होऊ शकत नाही. त्यामुळे या क्षेत्रात तसं झालं. आता ते डेंटिस्ट्री ते ट्राय करतात, पण डेंटिस्ट्री इज डिफरंट. कारण प्रत्येक डेंटल क्लिनिकमध्ये किती लोक आम्ही ते इव्हॅल्युएट केलं होतं की डेंटल चेन काढली तर काय होईल, पण डेंटल चेन काढायला अनेक बॉटलनेक आहेत, कारण त्याच्यात पुष्कळ सर्जिकल आणि डॉक्टर स्किल इन्व्हॉल्ड आहे. पॅथॉलॉजीमध्ये बऱ्याच लेवलला ऑटोमेशन. त्यामुळे कॅन्सर डायग्नोसिस किंवा मॉलिक्युलर किंवा मायक्रोबायोलॉजी सोडून
रुटीन शुगर कोलेस्ट्रॉल किंवा व्हिटॅमिन डी टेस्टला आता एक्सपर्टीज लागत नाही, ती फुल्ली ऑटोमेटेड रोबोटिक सिस्टीम. ओके, सो त्याचा अर्थ मेजॉरिटी जो स्ट्रॅटेजी होती ती होती की एक्झिस्टिंग जे पॅथॉलॉजी लॅब्स आहेत हु आर डुईंग वेल किंवा कुठल्या हॉस्पिटल्समध्ये त्यांच्याशी पार्टनरशिप करायची किंवा त्यांना टेक ओव्हर करायचं. कारण ह्या क्षेत्रामध्ये खूप फ्रॅगमेंटेशन आहे. म्हणजे जर तुम्हाला मी सांगितलं की इंडियात जर आपण बघितलं तर या क्षेत्रामध्ये साधं 10 कोटी टर्नओव्हर असलेली दुसरी लॅब तुम्हाला भारतामध्ये फक्त 10-15 लॅब मिळतील की यांचा टर्नओव्हर 10 कोटी, म्हणजे सिंगल लॅबचा. म्हणजे आपल्याला असं वाटतं की ह्यांचा 1000 कोटी आहे तर त्यांचं इतरांचं पुष्कळ 50-100 कोटीचे अनेक व्हेंचर्स असतील, तसं नाही आहे. तर एका माणसाची लिमिटेशन ही 10-15 कोटी मॅक्झिमम. म्हणजे मी अख्ख्या भारतात सांगतोय तुम्हाला अशी 10-15 व्हेंचर मिळतील की ज्याचा टर्नओव्हर इंडिव्हिज्युअली 15 कोटीच्या वर. त्यामुळे आता या क्षेत्रात कोणी गेलं आणि त्याला वाटलं की आपण चेन पैसे घेऊन सुरू करावी तर त्याला बाय करायला काही शिल्लक नाही. मला जरी सांगितलं की अजून पुढचं त्याच स्पीडनी तुम्ही 1000 कोटीचं 2000 कोटी करा तर ते मलाही शक्य नाही. तर म्हणून मी इन्व्हेस्टरना सांगतो की आता ती ग्रोथ रेट्स हे साधारण 12-15% आलेले आहेत. जसं आपलं फार्मा कंपन्यांचं झालं आहे की त्यांचं जेव्हा फॉरेन एक्सपोर्ट्स आता कर्टेल केले तर इंडियातली ग्रोथ सर्व फार्मा कंपन्यांची आता 12 ते 15%. हॉस्पिटल्सची पण तुम्ही बघितलं अपोलो हॉस्पिटल असेल किंवा फोर्टिस त्यांची पण 10-12% आहे. आणि तसंच आता डायग्नॉस्टिकचं आहे. कारण दॅट ऑपॉर्च्युनिटी टाइम हॅज गॉन अवे. वेन दीज टायमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो थोडंसं जरा एक व्यवसाय आणि व्यवसायातली तुमची जी भूमिका आहे त्याच्याबद्दल. एकतर ऑफकोर्स डॉक्टरी पेशा तर आधीपासून आहे, तो अजूनही कंटिन्यू होतोय. बट जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या डॉक्टर्सना तुम्ही स्वतः आयडेंटिफाय करून त्यांच्याबरोबर त्यांना तुम्ही प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला. अँड दे ऑल्सो आर नाऊ पार्ट ऑफ SRL किंवा आपली जी काही आपण जे करतोय. So I think there is a very important role of yours as a leader. So as a leader, आज माझ्या मते नॉट ओनली ॲज अ डॉक्टर पण ॲज अ एक लीडर तुम्ही खूप मोठा ट्रस्ट एस्टॅब्लिश केला आहे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या बोर्डवर सर आहेत. मगाशी जसं त्यांनी सांगितलं की आगा खानच्या त्या ज्या हॉस्पिटलच्या पण सर तुम्ही बोर्डवर आहात, खूप सिनियर पोझिशनवर. आणि वेगवेगळे व्हेंचर्स ज्याचा मे बी वैद्यकीय क्षेत्राशी संबंध पण आहे. इनफॅक्ट तळवळकर्स बद्दल पण तुम्ही मला सांगितलं की यू आर अगेन ऑन द बोर्ड ऑफ देअर कंपनी ऑल्सो. सो आय थिंक देअर इज समथिंग अबाउट लिडरशिप. सो लिडरशिप ॲबिलिटीबद्दल काय सांगाल की काय उद्योजकांनी कसं ते आत्मसात करायला पाहिजे? मला वाटतं हा अगदी योग्य प्रश्न आहे. आणि आत्ता त्यातलं आपण भरती असताना काही चर्चा केल्या. मी परत काही विचार सांगतो, ते सगळ्यांना पटतील असं नाही. पण लिडरशिप असणारा माणूस हा सगळ्यात हुशार असायला पाहिजे असं नाही आहे, किंवा तो सर्वात जिनियस आहे किंवा सगळ्यात हार्डवर्किंग आहे असं पण नाही. पण तो काय नसायला पाहिजे ते मी सांगू शकतो. पहिलं म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की तो काय असायला पाहिजे. एक म्हणजे त्याच्यात त्यांच्या कलिग्सचा आणि टीमचा फुल ट्रस्ट पाहिजे. त्यांनी क्रेडिट देताना ते क्रेडिट आपल्या सगळ्या टीमबरोबर शेअर केलं पाहिजे. तो सिक्युअर पाहिजे. म्हणजे त्याला लोकांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी, आता मी तुम्हाला म्हटलं आम्ही अनेक डॉक्टर वर आणले. हे अनलेस डॉक्टर फडके हिमसेल्फ इज सिक्युअर, he will not invite 50 others to join in the same company. If I would have worried की माझी मग पोझिशन काय डिस्टर्ब होईल का काय, तर ही व्हेंचर घडलीच नसती. सो ही हॅज टू बी अ सिक्युअर पर्सन. आणि ॲडिशनल क्वालिटीज मी तुम्हाला सांगितल्या की त्याला इंटिग्रिटी शुड बी टॉप क्लास. इफ यू हॅव इंटेलिजन्स, नॉलेज बट नो इंटिग्रिटी, नो लॉयल्टी or inability to get along with people, you are not a good leader. तर मला वाटतं तुमचं टीमला तुमच्याविषयी 100% ट्रस्ट पाहिजे. आणि तो ट्रस्ट एस्टॅब्लिश करायला तुम्हाला इतकी सिक्युरिटी पाहिजे तुमच्या स्वतःच्या पोझिशनची की त्यांना तो प्लॅटफॉर्म आणि ऑपॉर्च्युनिटी देऊन तुम्ही त्यांना रिटेन केलं पाहिजे. म्हणजे आता आज आम्ही मुंबईत जवळजवळ 10 हॉस्पिटल आहेत. असे भक्तिवेदांत हॉस्पिटल किंवा लोक हॉस्पिटल बेतनी आपण म्हणतो ठाण्याला, किंवा इनलॅक हॉस्पिटल, किंवा इथे किकाबाई म्हणून हॉस्पिटल आहे, मसीना आहे, कॉन्वेज आहे. इथे आम्ही लॅब चालवतोय. ते 15-15 वर्ष लॅब चालवतोय.
म्हणजे नॉट ओनली दे हॅव ट्रस्टेड यू वन्स, द कॉन्ट्रॅक्ट इज एव्हरी 5 years, सो इट इज एक्सटेंडेड 3 times over a period of 15 years. That shows because they trust you as an individual. आणि जर तो ट्रस्ट तुम्ही इन्स्पायर करू शकला नाही तर मला वाटतं तुमचं स्किल सेट लीडर म्हणून तुम्ही खूप इंटेलिजंट असलात, वेल रेड असलात, पण जर तुमच्या टीमचा तुमच्या ट्रस्ट नसेल आणि तुम्हाला माहितीच आहे की लिडरशिप मला रिस्पेक्ट करा म्हणून लोक रिस्पेक्ट करत नाही. दे सी युअर बिहेवियर, युअर स्पीच, युअर इंटिग्रिटी अँड देन द रिस्पेक्ट इज बॉर्न. It cannot be forced upon. And sir, if you are able to inspire this respect, I think it makes your life easy. And I think really you have inspired so many people to have that respect. So मला सर जाणून घ्यायला आवडेल की what do you think according to you, what is integrity? What is the meaning of being an integrated person? आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो की आमच्या इकडे अनेक व्हेंडर्स आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या आहेत ज्या आम्हाला इक्विपमेंट आणि रिएजंट्स प्रोव्हाइड करतात. तुम्हाला माहिती आहे की 1000 कोटीची कंपनी टर्नओव्हर असेल तर 30% ही रिएजंट कॉस्ट असते. म्हणजे आम्ही 300 कोटीचे रिएजंट्स सिमेन्सकडनं, रोशकडनं, ॲबटकडनं विकत घेतो. सो रिएजंट्स तर आता तुम्हाला असं रिएजंट्स म्हणजे जे मटेरियल असतं ज्याच्यातनं आम्ही टेस्ट कंडक्ट करतो ते रॉ मटेरियल. तर तुम्हाला कळेल की ह्या कंपन्यांना जेव्हा ते अनेक ठिकाणी डील करतात तेव्हा काहीतरी तुमचे सबऑर्डिनेट्स पण किंवा इतर कॉम्पिटिंग चेनमध्ये पण ते अनड्यू फेवर्स मागतील, काही किकबॅक्स मागतील किंवा फॉरेन ट्रिप्स मागतात. जर तुम्ही तसं केलं तर नॉट ओनली युअर ज्युनियर्स लूज रिस्पेक्ट. तो व्हेंडर आज ह्या इंडस्ट्रीमध्ये, हेल्थकेअर इंडस्ट्री दॅट वे इज व्हेरी स्मॉल, म्हणजे जरी अख्खं भारत असला तरी एक लक्षात ठेवा की मेन व्हेंडर्स 5 आहेत. सर्व इक्विपमेंट फॉरेन असतात. त्यामुळे रोश, ॲबट, सिमेन्स हे जर तुम्ही काढलेत असे 4-5 तर दे अकाउंट फॉर ऑलमोस्ट 80% ऑफ द एंटायर इंडस्ट्री. त्याचा MD तो 100 ठिकाणी सांगतो की तिथे ना मेट्रोपॉलिसमधला हा डॉक्टर आहे ना किंवा सो हा हे मागतो ते मागतो. सो इव्हेंच्युअली यू आर एबल टू बिल्ड अप अ लेवल ऑफ इमेज. की आता तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी लास्ट, तुम्ही 33 म्हटलात म्हणजे मी यंग दिसतो पण ॲक्च्युली 13 years आय एम इन प्रॅक्टिस. आणि आय डोंट रिमेंबर अ सिंगल इन्स्टन्स मी कुठल्याही व्हेंडरनी दिलेली स्पॉन्सरशिप घेऊन फॉरेनला गेलो आहे किंवा आम्ही 300 कोटीचा बिझनेस घेतो म्हणून त्यांच्याकडनं दिवाळीला चांदीच्या गिफ्ट ॲक्सेप्ट करतो असं नाही. आणि ते त्यांना पण माहिती आहे. त्यामुळे नोबडी इवन अटेम्प्ट्स. सो हे जेव्हा कळतं तेव्हा ॲज आय टोल्ड यू की मिस्टर पिरामल होते की ही इंटरेस्टेड मी बिकॉज ही इज कम्प्लीट फेथ की हा माणूस त्याचा मिसयूज करणार नाही आहे. नाही तर मिसयूज केला तर तुम्ही प्रत्येक डीलमध्ये स्वतःचं पर्सेंटेज ठेवू शकता. पण देन वन्स युअर रेप्युटेशन इन मेडिकल फील्ड इज गॉन, जस्ट लाईक इन सो मेनी, मी मेडिकलचं बोलतो पण आय एम शुअर इट इज ट्रू ऑफ अदर्स. तर इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर यू टू क्रिएट अ ब्रँड नेम, गुडविल आणि ट्रस्ट इन एनी टीम. आणि तुमचा जेव्हा 7,000 स्टाफ आहे तर डू यू थिंक की दे विल नॉट रिअलाइज दिस? दे विल रिअलाइज दिस. सो मला असं वाटतं की इंटिग्रिटी हॅज टू बी ॲब्सोल्युटली अबाव रिप्रोच. आणि हे नुसतं फायनान्शियल बेनिफिटचं नाही आहे. इफ यू डोंट परफॉर्म टू द बेस्ट ऑफ युअर एबिलिटी, दॅट इज ऑल्सो लॅक ऑफ इंटिग्रिटी. So suppose I don't do my best in the position I am heading. I have one position is mentor. So I am supposed to guide and help CEO in all his endeavors. So त्या पोझिशनमध्ये he sits with me every month for couple of hours and because he is new to healthcare. So that is a role given to me. So I have to do it to the best of my ability. So doing your given responsibility also with due concern and fully is also an integrity. So you can not only take financial advantage, you can take a situational advantage and not give your best. That is also lack of integrity. Fantastic. I think super. सर 2 प्रश्न. त्याच्यातला पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे मला असं पर्सनली जाणवलं तुम्हाला भेटल्यानंतर की युअर पर्सनॅलिटी इज मल्टी डायमेन्शनल. म्हणजे नॉट ओनली यू आर अ डॉक्टर, टुडे यू आर अ विजनरी, यू आर एंगेज्ड इन सो मेनी डिफरंट
बिझनेसेस, पीपल. ॲट द सेम टाइम सरांची एक आगळा वेगळा छंद म्हणजे 1960 पासूनचे 1950 पासूनचे सगळ्या हिंदी चित्रपटांमधले जेवढे गाणी आहेत, त्याचा संगीतकार कोण, त्याचा सिंगर कोण, त्याचा लिरिसिस्ट कोण, ह्याची सगळी माहिती त्यांना आहे. दॅट इज हिज एरिया ऑफ इंटरेस्ट. म्हणजे ते असं त्यांच्या एकदम तोंडावरच ना, ह्याचं हा मदन मोहन, ह्याचा लिरिसिस्ट हा वगैरे, म्हणजे इतकं. सो म्हणजे हे सगळं एका व्यक्तीमध्ये हे पॅकेज असणं. सो मला जरा तुमचं थोडं म्हणजे वैयक्तिक गोष्टींबद्दल पण जाणून घ्यायला, हाऊ यू आर ॲज अ पर्सन, युअर हॉबीज अँड हाऊ यू मॅनेज ऑल दिस थिंग. पहिल्यांदा मी सांगितल्याप्रमाणे खूप शाय होतो, पण थँक्स टू माय बेटर हाफ डॉक्टर वंदना, शी इज व्हेरी आउट गोईंग आणि आय लर्न टू इंटरॅक्ट मोर विथ फ्रेंड्स आणि पीपल. आणि आता लकीली आय हॅव ह्यूज नंबर ऑफ फ्रेंड्स. पण तरी पण आय नीड माय पर्सनल टाईम अँड दॅट पर्सनल टाईम इज समथिंग विच आय चेरिश. आणि तो मी माझ्या पॅशनसाठी वापरतो. म्हणजे हिंदी म्युझिक बिटवीन 50 to 70 हे म्हणजे माझं फेवरेट म्युझिक डायरेक्टर्स अनेक आहेत. मग स्टार्टिंग फ्रॉम रोशन टू चित्रगुप्त टू शंकर जयकिशन टू मदन मोहन टू एस डी बर्मन. आणि आता तू मला जर असं सांगितलंस की शंकर जयकिशननी 64 साली कुठले पिक्चर दिले, तर मग मी असं सांगू शकतो की संगम दिला, त्याच वर्षी राजकुमार पण आला होता, त्याच वर्षी हमराई पण आला होता. फॅन्टॅस्टिक, ग्रेट. तर हे पॅशन असल्यामुळे होतं. तसं दुसरा पॅशन हा हिस्ट्री आहे. म्हणजे इंडियन हिस्ट्री, म्हणजे मराठा हिस्ट्री, मुघल हिस्ट्री आणि ब्रिटिश हिस्ट्री. मला बाकीची जास्त माहीत नाही. आणि आय हॅव ऑल्सो रेड अ लॉट ऑफ टर्किश हिस्ट्री. कारण मला सुलेमान द ग्रेटचं बरंच फॅसिनेशन होतं की हाऊ तो मेल्यावर मुस्लिम किंग डाईज आणि सगळ्या चर्चेसमध्ये शोक व्यक्त केला गेला. 1500 झाली. अकबरचा कॉन्टेम्पररी. सो अकबर, सुलेमान द ग्रेट, एलिझाबेथ क्वीन हे सगळे कॉन्टेम्पररीज. तर ह्या पिरियडमध्ये ह्या हिस्ट्रीतनं आपल्याला खूप शिकायला मिळतं आणि तो पॅशन आहे. आणि थर्ड वंदना म्हणजे तसं मला हे ऑड हॉबी आहे, पण मला सगळ्या ड्रग्सविषयी वाचायला आवडतं. त्यामुळे लेटेस्ट जर ड्रग्स म्हणजे औषध फार्मा तर हे 3 ऑड म्हटलं म्हणून. हे ऑड म्हणजे जनरली आता टेल्मिसार्टा हे ब्लड प्रेशरचं औषध आहे. तुम्ही त्याच्यावर तुम्हाला अर्ध्या तासाचं लेक्चर देऊ शकतो की नुसत्या एका औषधाच्या मॉलिक्युलवर की दॅट हॅज गॉट नथिंग टू डू विथ युअर डायग्नोसिस, माय फील्ड ऑर माय दिस थिंग. दिस इज जस्ट आउट ऑफ हॉबी. तर असे अनेक इंटरेस्ट असल्यामुळे आय कीप बिझी. आणि इंटरेस्ट असल्यामुळे ते ऑटोमॅटिक लक्षात राहतं. असं म्हणतात की जर इतिहास घडवायचा असेल तर इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. आणि डायग्नोसिस क्षेत्रामध्ये सरांनी जो इतिहास घडवलेला आहे, आय थिंक त्याच्या मागचा त्यांचा हा इतिहासाबद्दलची जिज्ञासा ते आहे असं मला वाटतंय त्यांच्याकडनं हे जाणून घेतल्यानंतर. तर शेवटचा प्रश्न मला विचारायला आवडेल. इकडे आमचा लक्षवेधी परिवार आहे आणि इकडे सगळे तरुण, डायनॅमिक आणि खरंच काहीतरी स्ट्रॉंग डिझायर्स, व्यावसायिक महत्वाकांक्षा उराशी बाळगलेले असे ही सगळी मंडळी आहेत. सर, यांना तुम्ही काय सांगाल? व्हॉट दे शुड परस्यू, व्हॉट वी शुड डू? मी जनरली 2च गोष्टी सांगतो ज्या मला महत्त्वाच्या वाटतात, ज्या आपण सगळे निग्लेक्ट करतो. एक म्हणजे मी पहिलं सांगितलं की आपला प्रवास तुम्ही एन्जॉय केला पाहिजे. त्याच्यात तुम्हाला पॅशन हवा जे करतायत त्याच्यात, आणि त्याच्यातही तुम्हाला आनंद मिळण्याची कपॅसिटी पाहिजे, भले व्यावसायिक यश सुरुवातीला आलं नाही तरी. हे पहिली गोष्ट. आणि दुसरी ऑफ द ट्रॅक आहे पण मला खूप महत्त्वाची वाटते, म्हणजे तुम्ही स्वतःच्या फॅमिलीकडे आणि हेल्थकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे मी सांगतोय कारण अनेक अनुभव मला असे आलेत की व्यवसायाच्या मागे आणि व्यावसायिक यशाच्या मागे लागून 30शीतला मुलगा, 40शीतला मुलगा हा हार्ट अटॅकचा बळी पडतो, त्याला 35शीला डायबेटीस सुरू होतो, 40 वर्षाची मुलगी स्ट्रोक येतो. आणि तुम्हाला माहिती असेल की आज जगात सगळ्यात जास्त नंबर डायबेटिक्स आणि ब्लड प्रेशरचा आपल्या देशात आहे, सगळ्यात जास्त TB आपल्या देशात आहे.
आणि अनफॉर्च्युनेटली यंग हार्ट अटॅक्स सगळ्यात जास्त आपल्या देशात आहे, यंग स्ट्रोक्स आपल्या देशात आहे, आणि किडनी फेल्युअर्स तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाल किंवा सेंटर्स बघाल तर डायलिसिसचे सेंटर राऊंड द क्लॉक चाललेले असतात. तर हे जर तुम्ही मिडल एजपासून लक्ष दिलं नाही तर त्या व्यावसायिक यशाला अर्थ उरणार नाही, कारण त्याला तुमच्या स्वास्थ्याची साथ पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या चॅनलला सबस्क्राईब करा.